आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। परभणी जिल्ह्यामध्ये जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यापर्यंत सातत्याने अतिवृष्टी झाली आहे। त्यामुळे संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे। मात्र जिल्हा प्रशासनाने अद्याप पूर्णपणे पंचनामे केलेले नाहीत। त्यातच राज्य सरकारने जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केवळ 128 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची तरतूद केली आहे। झालेले नुकसान पाहता ही आर्थिक मदत अत्यंत तुटपुंजी असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या शासन निर्णयाची आज होळी करून निषेध व्यक्त केला। तसंच जोरदार रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलं। यावेळी प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर किशोर ढगे, रामप्रसाद गमे, गजानन कुर्रे, मुंजा लोंढे, प्रसाद गरुड, माऊली शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। परभणी जिल्ह्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये 700 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं खरीपाची पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत। त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा तसंच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी आज परभणीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं भजन कीर्तन आंदोलन करण्यात आलं। अनोख्या आंदोलनामध्ये शेतकरी व कीर्तनकार मोठ्या संख्येने सहभागी झाले। यावेळी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांच्यासह रामेश्वर पुरी, केशव जाधव, उद्धव गरुड, सोनाली खिल्लारे, अंकुश गिरी, सुषमा देशमुख, वैभव संगई, शंकर दामोदर, सूर्यकांत आगलावे, पांडुरंग पंढरकर, आबासाहेब पंढरकर, बालासाहेब जाधव आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले। मुस्लिम धर्मियांचे पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा तसंच सर्वच धर्मीय महापुरुषांचा अवमान थांबवण्यासाठी कठोर प्रतिबंधात्मक कायदे करावेत या मागणीसाठी मजलिस तहफुज खतम नबुवतच्या वतीनं आज परभणीमध्ये धरणं आंदोलन करण्यात आलं। यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देखील सादर करण्यात आलं। दिलेल्या निवेदनामध्ये सर्व धर्मीय महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कठोर कायदे करावेत अशी मागणी करण्यात आली। निवेदनावर मुफ्ती अब्बास कासमी, मुफ्ती अब्दुल अजीम कासमी, मुफ्ती सईद अनवर कासमी, मुफ्ती साजिद नदवी, हाफिज मोहतसिम फलाही, मुफ्ती शफीक कासमी, मौलाना तलहा बेग, मुफ्ती सलीम काझमी, हाफिज रईस फैजी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। तर या आंदोलनानंतर स्टेडियम परिसरामध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। परभणी जिल्ह्यात जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानं तब्बल 128 कोटी 55 लाख रुपयाची आर्थिक मदत जाहीर केली आहे। त्यातील 48 कोटी 69 लाख रुपये मदत पालम आणि पूर्णा तालुक्यातल्या बाधित शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यासाठी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता। त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं असून झालेल्या नुकसानीची दखल घेत आर्थिक मदत जाहीर केल्यामुळे आमदार गुट्टे यांच्यासह राज्य शासनाचे आभार मानले आहेत। सततचे दवाखाने करून कंटाळलात? आता शेवटचा उपाय। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या। शुगर, मूळव्याध, ॲलर्जी, सोरायसिस, गजकर्ण, दमा, लठ्ठपणा, गुडघेदुखी, कंबरदुखी, वात, गाठीचे आजार, लकवा, केस गळणे, मूतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात। दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेद विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी। संपर्क 9921691008। सप्टेंबर 2025 मध्ये परभणी जिल्ह्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टी आणि ढगफुटीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या नुकसानीची योग्य ती दखल घेऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। केवळ अतिवृष्टीचा निकष लावून मदत देण्यात आल्यास शेतकऱ्यांना अन्याय होईल। त्यामुळे सप्टेंबर महिन्यातील सर्व नुकसानीचे स्वतंत्र पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी ladkibhin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर ई-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील 2 महिन्याच्या आत ई-KYC प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी MS रंधवे यांनी केलं आहे। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या अराजपत्रित गट ब संवर्गातील राज्यकर निरीक्षक या परीक्षेमध्ये झरी येथील आचल दत्तप्रसाद अग्रवाल हिनं घवघवीत यश संपादन करून महिला संवर्गातून राज्यात 3रा येण्याचा मान पटकावला आहे।
जरीसारख्या ग्रामीण भागात महाराष्ट्र लोकसेवा स्पर्धा परीक्षेचा कुठल्याही खाजगी शिकवणीचा आधार न घेता अभ्यास करत या महत्त्वाच्या पदाला तिनं गवसणी घातली आहे. याबद्दल तिचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. पाथरी तालुक्यातल्या वाघाळा येथील प्रगतशील शेतकरी शेख फकीर शेख सुलेमान यांनी 11 महिन्याच्या पूर्वी लागवड केलेलं केळीचं पीक अतिशय दर्जेदार आलं असून ही केळी निर्यातक्षम आलेली असल्यानं ही केळी सोनपेठ येथील व्यापारी इरफान भाई यांच्या मार्फत इराण देशामध्ये पाठवली जात आहे. शेख फकीर यांनी 3.25 एकर क्षेत्रामध्ये गतवर्षी 28 ऑक्टोबर रोजी G9 दुर्गा नावाचं केळीचं 3600 झाडं लावली होती. यासाठी सूक्ष्म सिंचनाची व्यवस्था देखील करण्यात आली. तर 17 सप्टेंबर रोजी एका एकरातील 27 टन माल निघाला असून यासाठी प्रति क्विंटल 1500 रुपये दर मिळाल्याचं शेख फकीर यांनी सांगितलं. परभणी महापालिकेकडून शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून घंटागाड्या फिरत नसल्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यावर गल्लीबोळात आणि नागरिकांच्या घरासमोर कचऱ्याचे ढिगार साचल्यानं दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. घंटागाड्या बंद असल्यानं शहरातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून महापालिका प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेते. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मधील माजी नगरसेवकांनी कठोर भूमिका घेतली असून जर येत्या 2 दिवसांमध्ये घंटागाड्या सुरू झाल्या नाहीत तर 23 सप्टेंबर रोजी मंगळवारी महापालिकेच्या कार्यालयासमोर शहरातील कचरा आणून टाकण्यात येईल व कचरा आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. परभणी शहर महानगरपालिकेत तुळशीराम कोल्हे हे सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. नोकरीवर असताना त्याचा मृत्यू झाला तर वारसा हक्कानुसार आणि लाड समितीच्या शिफारशीनुसार त्यांचा मुलगा मारुती कोल्हे यांना सफाई कामगार म्हणून सेवेत करून घेणं अपेक्षित होतं. मात्र मारुती कोल्हे यांच्या वयाच्या तफावतीमुळे त्यांना सफाई पदावर घेण्यात आले नाही. तरी देखील त्यांच्या पत्नी मीनाक्षी कोल्हे यांना सफाई कामगार पदावर घेण्यासाठी मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ इथं कुशल व अर्धकुशल कर्मचारी म्हणून नागोराव पांचाळे कार्यरत होते. नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाले परंतु त्यांना सेवा पूर्वलक्षी प्रभावानं गृहीत धरून कुटुंब निवृत्ती वेतन व ग्रॅज्युटी व इतर आनुषंगिक लाभ देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 19 सप्टेंबर रोजी परभणी शहरातल्या जिंतूर रोड, रायगड कॉर्नर, गणपती चौक, विसावा कॉर्नर या भागामध्ये कोटापा कायदा उल्लंघन करणाऱ्या 11 पानटपरी चालकांवर कारवाई करत 3500 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सारिका बडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, पोलीस स्थानक नारळपेठ, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या वतीनं करण्यात आली. ग्रामपंचायत पिंगळी बाजार येथील पाणीपुरवठा कर्मचारी गंगाधर पवार यांच्यावर कर्तव्य बजावत असताना गजानन गरुड आणि उद्धव गरुड यांनी मारहाण केली तसंच शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला असून या संदर्भात ताडकळस पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. 2 दिवस उलटूनही आरोपींना अटक न झाल्यानं ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग संतप्त झाला असून या पार्श्वभूमीवर 22 सप्टेंबर पासून ग्रामपंचायत पिंगळी येथील कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याचं निवेदन सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना देण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन रोकडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे यावर्षी पालम तालुक्यात पहिल्यांदाच भारतीय कपास निगम लिमिटेड मार्फत कापूस खरेदी होणार आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले. शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं श्री दुर्गामाता दौड आयोजित करण्यात आलेली आहे. दररोज सकाळी 6 वाजता परभणी शहरासह तालुका व परिसरातील गावांमधून ही दौड निघणार आहे. विजयादशमीच्या दिवशी महादौड काढून या उपक्रमाचा समारोप होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून नांदेड, रायचूर आणि पूर्णा पटना या 2 महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांचा विस्तार आता जालनापर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे जालना, परभणी, पूर्णा, नांदेड तसंच परिसरातील नागरिकांना रायचूर व पटनाकडे जाण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध झालेली आहे. या विस्तारासाठी राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना विनंती केली होती. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी.
गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांची बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून राजेंद्र शिरतोडे हे येणार आहेत। याबाबत 18 सप्टेंबर रोजी शासनाच्या गृह विभागानं आदेश काढले आहेत। उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर दिलीप टिपरसे यांची उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर या ठिकाणी बदली झाली। तर गंगाखेडला बृहन्मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र शिरतोडे हे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदलीवर येणार आहेत। विशेष म्हणजे शिरतोडे यांनी यापूर्वी परभणीच्या ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केलेलं आहे। परभणी महापालिकेच्या वतीनं स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत प्राथमिक नागरी आरोग्य सेवा केंद्र साखळा प्लॉट इथं भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 386 नागरिकांची तपासणी करण्यात आली। शिबिराचं आयोजन आयुक्त नितीन नार्वेकर, उपायुक्त बबन तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। जिंतूर तालुक्यातल्या कौसडी येथील शेख मोबिन अब्दुल करीम यांना सरपंच पद पुन्हा बहाल करण्यात आले। त्यांचं सरपंच पद अपात्र करण्यासाठी उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद इथं रीट याचिका दाखल करण्यात आली होती। त्यात न्यायालयानं वरील निर्णय दिलाय। शेख मोबिन अब्दुल करीम हे 22 सप्टेंबर 2022 रोजी थेट जनतेतून कौसडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर निवडून आले होते। 5 जानेवारी 2024 रोजी ग्रामपंचायतच्या काही सदस्यांनी त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता। वाहन चालक व यांत्रिकी कर्मचारी संघटनेचे सचिव तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांचे वाहन चालक पंडित रेवनवार हे दिनांक 31 ऑगस्ट रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले। त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी रेवनवार यांचा सन्मान केला आहे। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। याबरोबरचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात। पाहत रहा लोकसमीक्षा। तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा। दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।